इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेल्या शौर्यगाथा आपण अनेक ऐकले असतील, पण जिथे निसर्गाचं रौद्र रूप आणि मानवी पराक्रमाचा संगम होतो अशा वाटा खूप कमी असतात. बेळगाव जिल्ह्याच्या कुशीत घटप्रभा नदीच्या खळाळत्या प्रवाहाशेजारी उभा असलेला एक दुर्लक्षित पण अद्भुत ठेवा म्हणजे किल्ले गोकाक, ज्याला जग मल्लिकार्जुन गड म्हणूनही ओळखतं. आज आपण अशा एका दुर्गाची सफर करणार आहोत जो चालुक्यांचं वैभव, आदिलशाहीची रग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मूक साक्षीदार आहे. तर चला मग अनुभवूया गोकाकचा हा अभेद्य गड. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय एक जबरदस्त शहरात आणि हे शहर मी खूप वर्षापासून पाहतोय. आज आपण आलेलो आहे गोकाकमध्ये आणि गोकाकमधील गोकाकचा किल्ला आपल्याला पाहायचा आहे. त्या किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला इथं गाडी मी पार्क केलेली आहे, परंतु ही वाट जी आहे ना ती भयानक आहे, हॉरिबल आहे. वर येताना सहजासहजी येत नाही, गाडी आणतानाच थोडासा त्रास होतो, त्याच्यामुळे केअरफुली या, कारण पडला तर खाली बेकार कंडिशन. पण इथून पूर्ण शहराचा नजारा दिसतोय आणि आपण आता वर जायचं आहे किल्ला पाहायला. चला माझ्यासोबत. गोकाक या नावाचा उच्चार होताच डोळ्यासमोर येतो तो प्रचंड मोठा धबधबा. पण या मातीचा इतिहास धबधब्यापेक्षाही खोल आहे. प्राचीन शिलालेखांमध्ये याचा उल्लेख गोकागे असा येतो. राष्ट्रकूट आणि चालुक्य राजांच्या काळात हे एक अत्यंत महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र होतं. सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने या गडाची सामरिक ताकद ओळखून त्याची पुनर्रचना केली. घटप्रभा नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर आणि सीमावर्ती हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची लष्करी चौकी होती. बरेच दिवस हा किल्ला करायचं म्हणत होतो, बरेच वेळा आलोय गोकाकला, परंतु योग काय आला नव्हता लवकर. आज म्हणून फायनली चला आज किल्ला करूनच घेऊया. हा चढाईचा भाग आहे, हा ट्रेक आहे ॲक्च्युली, आणि हा ट्रेक करून जावं लागतं. जवळजवळ पायऱ्यांपर्यंत गाडी येते, परंतु खूप टफ आहे. बस स्टँडच्या अलीकडून एक वाट वर जाते, त्या वाटेनं यायचं. सिमेंटचा रोड आहे, टू व्हीलर येतात, फोर व्हीलर खूप म्हणजे नाही न आणणंच बरं. 1674-75चा तो सुवर्णकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण मोहिमेत सह्याद्रीच्या या सीमावर्ती भागाला स्वराज्याचं सुरक्षा कवचच दिलं. गोकाक हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाला आणि मराठ्यांच्या घोडदळाच्या टापा इथं दऱ्याखोऱ्यांमध्ये घुमू लागले. पुढे पेशव्यांच्या काळातही या गडाचं महत्त्व अबाधित राहिलं. 1818 पर्यंत हा गड मराठ्यांच्या असीम पराक्रमाची साक्ष देत होता, जो पुढे इंग्रज जनरल मुनरोच्या ताब्यात गेला. किल्ल्यावर आलो मी. इथं दर्गावाला छोटस बांधकाम दिसतंय, माहित नाही कधीच आहे, रेफरन्सेस काय नाहीयेत. आणि ही पहा, घटप्रभा नदी दिसते, पूर्ण परिसर दिसतो. किल्ल्याचा अजून एक प्रवेशद्वार आहे ते वरती. इथं देखील थोड्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून वर जायचं आहे. बॉस दुपारी आला तर ऊन खूप लागतं यार, भयानक ऊन आहे. उन्हाचा त्रास होतो, त्याच्यामुळे शक्यतो दुपारा अवॉइड करा, सकाळी लवकर निघा, इझी पडतं. तसं पण मी उन्हाळ्यात आलोय. इथल्या दगडी खांबावर कोरलेला इतिहास आजही जिवंत वाटतो. गडाचं मुख्य प्रवेशद्वार आजही भक्कम असलेले बुरुज आणि स्वराज्याची तहान भागवणारे ते प्राचीन पाण्याचे हौद.
हे सर्व अवशेष आपल्याला आपल्या पूर्वजांच्या महानतेची प्रचिती देतात. गडमाथ्यावर पोहोचलो. इथं पण एक दर्गावाचा बांधकाम आहे. इथं मंदिर होतं असं माझ्याकडं काही डेटा होता. इथं मंदिर होतं असं मी ऐकलंय. वरती एक मोठं वडाचं झाड आहे. जबरदस्त आहे, खूप उंचावर आहे. आणि बांधकामाचे काही थोडेसे अवशेष, वर पाण्याची टाकी, किल्ल्याचा माथा फिरू आपण कसा दिसतोय बघू. तुम्ही आला आहात इथं, राहण्यासाठी सुद्धा सोय होईल असं वाटतं मला. सेफ आहे तसं ठिकाण. फक्त कचरा टाकू नका. किल्ल्याच्या आजूबाजूला भयानक कचरा दिसला मला. इथं पाण्याच्या हौदाचं बांधकाम दिसलं. हे पहा, हे जुनं बांधकाम आहे. आणि आता आपण पोहोचलोय गडमाथ्यावर. गडमाथा व्यवस्थित फिरू. इतिहासात डोकावताना एक गोष्ट लक्षात येते. किल्ला खूप प्राचीन आहे. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडात ज्यावेळेस किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळेस किल्ल्याची खूप नासधूस झाली. किल्ल्याचं बांधकाम पाडलं गेलं. पूर्वी बहामनी सल्तनतच्या अखत्यारात हा किल्ला होता. पण त्याच्याही आधी चोल आणि चालुक्य या घराण्यांच्या सत्ता केंद्रित हा किल्ला होता. त्यावेळी याचं सौंदर्य खूप प्रतिम असायचं. हा प्रदेश सुपीक होता, त्याच्यामुळं या प्रदेशात शेती चांगली व्हायची आणि त्यामुळे या किल्ल्याला महत्त्व होतं. त्यानंतर बहामनी सल्तनत आणि नंतर विजापूरची आदिलशाही, त्याच्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात देखील आला हा किल्ला. गोकाक गडाचा भूगोल हा एखाद्या निसर्गनिर्मित चक्रव्यूहासारखा आहे. एका विस्तीर्ण पठारावर वसलेला हा गिरिदुर्ग तीनही बाजूंनी निसर्गानेच याला हजारो फुटांच्या ताशिवकड्याचं संरक्षण दिलेलं आहे. खालून वाहणारी घटप्रभा नदी आणि पावसाळ्यात गडावरून दिसणारा तो प्रचंड जलप्रपात जणू सह्याद्रीची लेक फेसाळत दरीत झोकून देते. या गडावरून दिसणारा नजारा तुम्हाला केवळ थक्कच करत नाही तर इथल्या नैसर्गिक अभेद्यतेची जाणीव देखील करून देतो. गोकाकचा किल्ला म्हणजे केवळ दगडमाटीचा ढिगारा नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचं आणि निसर्गाच्या अफाट सौंदर्याचं एक देणं आहे. धबधबा पाहायला काय हजारो लोक येतात, पण या गडाच्या कुशीत जो इतिहास विसावलाय तो अनुभवण्यासाठी मात्र एक ट्रेकरचंच हृदय लागतं. जर तुम्हाला इतिहास आणि अध्यात्म आणि ॲडव्हेंचर यांची सांगड घालायची असेल तर गोकाकच्या या मल्लिकार्जुन गडाला एकदा नक्की भेट द्या. एकंदरीत किल्ल्यावर फार थोडे अवशेष शिल्लक दिसले. त्या भागात थोडेसे आहेत. इथं बांधकाम वजा अवशेष आहेत. काही घरांचे चौथरे दिसतात इथं आपल्याला. याच्या व्यतिरिक्त त्या कालीन पिण्याच्या पाण्याची टाकं दिसतं. बाकी हा रॉकी एरिया आहे, त्याच्यामुळं आजूबाजूला तशाच पद्धतीचा सगळा लाल खडक दिसतोय. हे बघा, इथं पाण्याचं टाक आहे. एवढंच अवशेष सद्यस्थितीला शिल्लक दिसतंय. बाकी आपण किल्ला ऑलमोस्ट फिरलेला आहे. किल्ल्याला यायला वर एकच वाट आहे. ज्या वाटेनं मी आलो त्याच वाटेनं या त्याच वाटेनं तुम्हाला खाली जाता येतं. इथं सद्यस्थितीनं पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. नवीन बांधलेलं हे टाकीही आणि असेलच. आणि इथे जेवण केलं जातं, त्याच्यामुळे थोडाफार कचरा असणारच. थोडाफार काय, जास्तच कचरा आहे. आणि शेवटी आपण फिरून इथं येतो. इथं जे मजार म्हणतात, इथं मंदिर होतं यार. मला थोडंसं ठीक आहे, आता वादात नको पडाय, परंतु तिथे येतो आणि तिथून पुढं आपण
किल्ला उतरायला सुरुवात करतो. किल्ल्यावर अतिक्रमण झालंय यार बरंच. आणि अशा पद्धतीनं आपण गोकाकचा किल्ला फिरून खाली चाललोय आलेल्या दरवाजातून, कारण किल्ल्यावर येण्यासाठी ही एकच वाट आहे, त्या वाटेने तुम्ही खाली जाऊ शकता. गोकाकचा इतिहास हा केवळ शतकांचा नाही, तर तो प्रागैतिहासिक काळापासून सुरू होतो. सुरुवातीला हे ठिकाण एक अग्रहार म्हणजेच शिक्षणाचं एक पवित्र केंद्र होतं. पण खऱ्या अर्थाने या भागाला महत्त्व प्राप्त झालं ते रट्ट राजवंशाच्या कालखंडात. इसवी सन 850 ते 1250 या कालखंडात रट्ट राजवंशाच्या काळातच या परिसराचा विकास झाला. इथल्या परिसरात 1153 मधील राजा कीर्तिवीर हे तिसरा याचा एक शिलालेख सापडतो, जो या जागेच्या प्राचीनतेची साक्ष देतो. ऊन भयानक वाढलंय, यंदाचा उन्हाळा खतरनाक असणार आहे. किल्ला मस्त आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी मला पाहायला मिळालं, किल्ल्याच्या चारही बाजूंनी शहर वसलंय आणि दाटीवाटीनं अगदी गर्दी झालेली पूर्ण शहराची. म्हणजे किल्ला ऑलमोस्ट शहराच्या विळख्यात अडकलेला दिसला मला. किल्ल्याच्या परिसरात आपण फिरतो तेव्हा आपलं लक्ष वेधून घेतात ती म्हणजे इथली भव्य मंदिरे. दुर्गादेवी आणि भगवान महालिंगेश्वर यांची ही मंदिरे चालुक्य वास्तुकला शैलीची एक उत्कृष्ट नमुना आहेत. दगडावरील ते नाजूक नक्षीकाम आणि मंदिराची ती शांतता आपल्याला थेट 10व्या ते 11व्या शतकात घेऊन जाते. हे मंदिर केवळ प्रार्थनेचे ठिकाण नसून ते तत्कालीन कलेचे जिवंत दर्शन आहे. काळ बदलला आणि गोकाकची सत्ताही बदलली. रट्ट राजवंशानंतर हा किल्ला विजापूरचे सुलतान, त्यानंतर हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या ताब्यात गेला. अखेरीस 1819 मध्ये ब्रिटिशांनी यावर आपले वर्चस्व निर्माण केले. इंग्रजांनी इथल्या घटप्रभा नदीच्या पाण्याचा वेग ओळखला आणि 1885 मध्ये इथे ऐतिहासिक गोकाक मिलची स्थापना केली गेली, जी आज या भागाची ओळख बनली आहे. मित्रांनो, साधारणतः अर्ध्या पाऊण तासात संपूर्ण किल्ला तुमचा पाहून होतो. त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजूची ठिकाणं पाहू शकता. गोकाकवरून पुढे जो रोड जातोय तो सरळ जातो येरगटीला आणि तिथून पुढे मग बदामीला जाता येतं. गोकाकला येताना तुम्हाला घटप्रभा लागतं स्टेशन. घटप्रभावरून गोकाकला येण्याची 2 रोड आहेत. घटप्रभावरून गोकाक फॉल्सचा रोड जर तुम्ही पकडला तर खूप शॉर्टकटमध्ये घेऊ शकता. अदरवाईज मग मोठा रोड आहे तो गोकाक सिटीत येण्याचा. सगळ्यात खतरनाक काय असतं माहिती आहे का, किल्ल्यावरून खाली आहे ना, पाय खूप दुखतात, त्याच्यामुळे काठीचा वापर करा. बरेच लोक असे म्हणतात, अरे यार काठी कशी वापरायची, म्हातारा झालो काय. तर तसं नसतं. तुम्हाला जर जास्त किल्ले चढायचे असतील तर काठीचा वापर करा. गुडघ्यावरचा ताण कमी होतो आणि तुम्हाला जास्त किल्ले फिरायला मिळतात. जर तुम्हाला वेळ मिळाला तर योगिकोलाच्या केव्ज आठवणीनं पाहून जा, कारण की खूपच अप्रतिम आहेत. आपली गाडी आली, आपली गाडी दिसली ना मला, मी जगात कुठेही जाऊ शकतो. तर इथून आपण तुमचा निरोप घेतोय आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. असंच अननोन एरियाज, नवीन नवीन एरियाज पाहायला, तिथला इतिहास, तिथला भूगोल आणि तिथली संस्कृती जाणून घ्यायला माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. पुन्हा भेटूया सह्याद्रीच्या अशाच एका अनवट वाटेवर. तोपर्यंत पाहत राहा आपला व्लॉग. जय शिवराय.